हॅलो नमस्कार, कसं आहे सगळे. तर 2 दिवस व्हिडिओ टाकला नाही आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टिफिनची तयारी कशी करते, छोटासाच व्लॉग आहे, पण नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर सकाळी चपात्यांचं रुटीन असतं ते, नंतर मुगाची उसळ केली खूप दिवसांनी. आज गुरुवार असल्यामुळे जेवणाची काही रात्री तयारी होणार आहे. सो आज मिस्टरांना आणि मुलीला टिफिन हवा होता, सो मुगाची उसळ केली. त्याच्या आधी मग कुकरला उसळ लावणार, शिजायला टोपात ठेवले तर वेळ लागतो. सो कुकरमध्ये तेल टाकलं आहे, त्यानंतर मोहरी कढीपत्ता जिरा आणि कांदा टाकून परतून घेतलं आहे. मीठ टाकले, मसाला, हळद, गरम मसाला, भाजका मसाला सगळं टाकलं आहे आणि बटाटा आणि मूग टाकलेत आणि 3 शिट्ट्यावर उकडून घेतलं आहे उसळ. त्यानंतर मिस्टरांनी आणली होती, म्हणजे काय म्हणतात ते, आमच्याकडे ओळ म्हणतात, तरी पण मी नदीचे खेकडे म्हणते, आमच्या इकडे कुर्ले म्हणतात त्याला. तुमच्याकडे काय म्हणत नक्की सांगा. सो हे गावठी कुर्ले आहेत आणि मुलीला याचे खूप आवडतात. सो मिस्टर घेऊन आले होते. आणि त्यानंतर लाईट आमच्याकडे ये जा करते, सगळीकडे प्रॉब्लेम आहे पावसामुळे. सो जसं काही पाणी साचते तसं लाईटचा पण प्रॉब्लेम आहे जिकडे तिकडे. सो लाईट जाते येते. सो मी सकाळीच वाटण करून घेतलं होतं कुर्ल्यांचं पण आणि खोबऱ्याचं पण. सो तुम्ही कशी करतात खेकड्याची आमटी किंवा रस्सा, तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा. सो टिफिन झाला होता माझा, त्यामुळे म्हटलं टिफिनची तयारी झाली. आणि हा काही जो काही भांड्यांचा खटारा असतो, जो काही बाईला कधी चुकला नाही, सो भांड्यांचा खटारा उरकला आणि त्यानंतर टिफिन भरायला घेतला, कारण मिस्टर मुलीच्या लागोपाठच निघतात कामाला जायला. सो त्यांचा टिफिन रेडी केला आहे. आज चपाती आणि उसळ होती. सो एरवी ते भात आणि आमटी किंवा भाजी नेतात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.